तेव्हा आता याची अनुभवती आहे ते आपण या ठिकाणी मिळतोय। वारी जी आहे ती वारी जगायला शिकवते, वारी जी आहे ते एकता शिकवते, वारी ममत्व शिकवते, वारीचा जो भाव आहे तो भक्तीचा ठाव आहे। खरं तर हाच भक्तीचा ठाव ठेवत विठ्ठल नामाचा जयघोष करत, विठ्ठल नामाचा नामस्मरण करत, खरं तर शिस्तीचं पालन करत जी असते ती वारी पुढे पुढे पंढरपूरच्या दिशेने जी आहे ते मार्गस्थ करत असते। याची अनुभवती खऱ्या अर्थानं आपण घेत आहोत। आपण पाहू शकतो की हा पालखी रथ आहे तो सध्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जो आहे तो पोहोचलेला आहे आणि हे क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी अनेक नागरिक असतील, या पंचक्रोशीतील नागरिक खरं तर गेली अनेक वर्षांपासून म्हणजे वर्षोवर्ष हे जे आहे ते हा सोहळ्याची वाट पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले असतात। आणि आज आपण पाहू शकतो की या काटेवाडीच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतील जे नागरिक असतील किंवा जे वारकरी आहेत ते हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कुणी घराच्या छतावरती चढलेलं आहे, ते रस्त्याच्या दुतर्फावरती सुद्धा आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी केलेली आपल्याला नागरिकांनी पाहायला भेटते। हा विलक्षण सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदबद्ध करण्यासाठी या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक या ठिकाणी सामील झालेले आहेत। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा सोहळा आहे तो पार पडतो। एकीकडे ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, विठू नामाचा गजर आहे, अगदी भक्तिमय असं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला ह्या काटेवाडी परिसरामध्ये पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाचा निनाद असेल किंवा आपण पाहू शकतो की मुखातली जी विठू नामाची मात्रा आहे ते एक अगदी रोमांच सध्या आहे ते सध्या भक्तिभावाने उभा करत आहेत। प्रत्येकाचा ऊर आहे तो दाटून आला आहे आणि एकंदरीत असं आहे की ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। खरं तर ही भावना प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये असते, तो भक्तिभाव प्रत्येकाच्या मनामध्ये असते। आणि जो आपण पाहू शकतो की हा भक्तिभाव जो आहे तो हृदयाच्या काठोकाठ भरलेला वारकऱ्यांचा पाहायला मिळतोय। आणि जो आता पाहतोय जो सोहळा आहे तो जो मेंढीचा जो आहे तर मेंढी जी आहे ते या पालखी सोहळ्याच्या भोवताली जे आहे ते रिंगण करणार आहे। एक वेगळा सोहळा आहे, वेगळं नाविन्य आहे। खरं तर या पालखी सोहळ्याच्या निमित्तामध्ये गोल रिंगण असतात, उभे रिंगण असतात। हे प्रत्येक जे पालखी सोहळ्यामध्ये असे रिंगण होत असतात, मात्र ह्या रिंगणापैकी एक वेगळं रिंगण म्हणजे मेंढीचं रिंगण। म्हणजे ह्या जे मेंढ्या आहेत त्या या पालखी भोवती जे आहे ते गोल रिंगण घालतात, साथ घालतात। मला असं वाटतं की जे मेंढपाळ आहेत त्या मेंढपाळांचं असं म्हणणं असतं की आमच्या ज्या बकऱ्या आहेत किंवा ह्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांना आरोग्य चांगलं राहावं, पाऊस चांगला पडावा आणि यांना चारा पाण्याची चांगली सोय व्हावी जी आहे ती ही खरं तर मनोती भावना असते। आणि या भावनेच्या माध्यमातून खरं तर हा जो सोहळा असतो हा सोहळा गेली वर्षानुवर्ष जो आहे तो साजरा होत आहे। आणि खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी एक वेगळेपण पाहण्यासाठी खरं तर वारी ही जगाच्या पाठीवरची एकमेव असा सोहळा आहे ज्या सोहळ्याला कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही। म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी असतील, महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा जगाच्या पाठीवरची जे या सोहळ्याची जी आहे ते प्रत्येकाला भुरळ आहे। कुणालाही न आमंत्रण देता आषाढी वारीच्या निमित्तानं म्हणजे त्याच्या तत्पूर्वी अगोदरच हे सर्व वारकरी एकत्रित जमा होतात आणि जमा झाल्याच्या नंतर विठू नामाचा जयघोष करत अगदी शिस्तीने पुढे पुढे दरमजल करत चालत राहतात। मला असं वाटतं की जगाच्या पाठीवरची जी एकमेव अशी वारी आहे ज्या वारीमध्ये सहिष्णुता शिकवते, मानवता शिकवते, एकता शिकवते, ती शिकवणारी ही वारी आहे। या वारीमध्ये खरं तर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण जे आहे ते सर्व विशिष्ट म्हणजे सर्व वर्गातले जे लोक आहेत त्या वारीमध्ये सामील होतात। म्हणजे वयाचं बंधन न तोडता किंवा वेळेची मर्यादा सर्व बाजूला सारून आपलेपणाने ज्या वारीमध्ये जे आहे ते सर्वजण सामील होतात। खरं तर ही वारी आहे तत्वज्ञ शिकवणारी वारी आहे, एकते शिकवणारी ही वारी आहे। आणि हा वारीमधला जो सोहळा आहे प्रत्येक क्षण आहे तो प्रत्येक क्षण टिपावा अशी वारी आहे की इतका किलोमीटरचा म्हणजे जवळपास 256 किलोमीटरचा प्रवास चालला तरी ही वारी कधीच थकत नाही, कारण की त्यांच्या मुखातली असलेली ही विठ्ठल नामाची मात्रा म्हणजे त्यांची ताकद आहे। आणि आपल्या लाडक्या विठुरायाची आस ठेवत, लाडक्या विठुरायाची भक्तिभाव पुढे ठेवत हे जे